वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले। विधेयकाच्या बाजूने 288 इतकं मतदान आलेलं आहे। विधेयकाच्या विरोधात 232 खासदारांनी मतदान केले। 520 खासदारांनी मतदारामध्ये सहभाग घेतला। रात्री 2:30 वाजता हे मतदान झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदानावेळी अनुपस्थित होते। आज राज्यसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे। राज्यसभेत सरकारची ही अग्निपरीक्षा होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालेलं आहे। लोकसभेमध्ये विधेयकाच्या बाजूने 288 खासदारांनी मतदान केले, तर विधेयकाच्या विरोधात 232 खासदारांनी मतदान केलेलं आहे। 520 खासदारांनी मतदानामध्ये सक्रिय सहभाग घेतला। रात्री 2:30 वाजता हे मतदान पार पडलेलं आहे। मात्र या मतदानावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित होते। भ्रम खड़ा किया जाता है कि ये एक्ट मुस्लिम भाइयों के धार्मिक क्रियाकलापों के अंदर, उनके दान की हुई संपत्ति के अंदर दखल करने का है। ये बहुत बड़ी भ्रांति फैलाकर माइनॉरिटी को डराकर अपनी वोट बैंक खड़ी करने के लिए किया जा रहा है। आपण रात्री 2:30 वाजता हे मतदान पार पडलेलं आहे आणि हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे। आता हे विधेयक राज्यसभेमध्ये मांडले जाणार आहे। आज राज्यसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी या मतदानाच्या वेळी अनुपस्थित होते। 288 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलेलं आहे, तर 232 खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलेलं आहे। दरम्यान यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर एकूण 520 खासदारांनी मतदान केलेले आहे। विधेयकाच्या बाजूने 288 तर विधेयकाविरोधात 232 खासदारांनी मतदान केलेलं आहे। वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले।